नागपूरमध्ये दिवसाढवळ्या घडलेल्या चेन स्नॅचिंगच्या घटनेचा पोलिसांनी अवघ्या 48 तासात उलगडा केलाय। विशेष म्हणजे या प्रकरणातील आरोपी हा मॅक्सी चालक असल्याचं समोर आलं असून कर्जबाजारीपणामुळे त्यानं हे पाऊल उचलल्याची कबुली दिली आहे। 4 एप्रिल रोजी सकाळी सुमारे 9:30 वाजताच्या सुमाराला नागपूरच्या लक्ष्मीनगर परिसरात ही घटना घडली। मॉर्निंग वॉक करून घरी परतणाऱ्या 77 वर्षीय अनुपमा शिरास या चेन स्नॅचिंगच्या बळी ठरल्या। 25 ते 30 वयोगटातील एक तरुण मागून येतो, त्यांच्या गळ्यावर झडप घालतो आणि काही क्षणातच सुमारे 60,000 रुपये किमतीची सोन्याची साखळी हिसकावून ॲक्टिवा दुचाकीवरून पसार होतो। घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आणि बजाजनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला। यानंतर क्राईम ब्रांच युनिट क्रमांक 1 सक्रिय झाली। तांत्रिक तपास, सीसीटीव्ही फुटेज आणि गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी आरोपीपर्यंत पोहोच साधली। सापळा रचत पोलिसांनी बुटीबोरी परिसरातून सचिन शाहू याला अटक केली आहे। चौकशीत त्यानं गुन्ह्याची कबुली दिली आहे। तो व्यवसायानं मॅक्सी चालक असून कर्जबाजारीपणामुळे त्यानं स्वतःची मॅक्सी गहाण ठेवली होती। पैशांची गरज असल्यानंच त्यानं हा गुन्हा केल्याचं कबूल केलंय। आरोपीकडून 10 ग्रॅम सोन्याची साखळी आणि गुन्ह्यात वापरलेली ॲक्टिवा दुचाकी जप्त करण्यात आली आहे। सुमारे 1 लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय। सध्या आरोपीला पुढील कारवाईसाठी बजाजनगर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं असून तपास सुरू आहे।